यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना थरेरा गाव, थरेरा या ठिकाणी जाण्यासाठी आहे ना असा एक कठीण मार्ग आहे. इथे हे बघा मच्छी आम्हाला आहे ना दर्शन देते. आणि नर्मदाचा असा या ठिकाणी बघा किती मोठं सुंदर असं पात्र आहे. आता थरेरा या ठिकाणी चालले, हा कठीण थोडासा मार्ग या ठिकाणावरून थरेरा नर्मदा मैया किनारी थरेरा या ठिकाणी चाललेलं आहे. तिथं खेडापती हनुमान जी आहे या ठिकाणी थरेरा या ठिकाणी खेडापती हनुमानजी. आपल्याला पुढे किकरी एक घाट आहे आणि थरेरा या ठिकाणी चाललेलो आहे. आता थरेरा गावं लागेल आपल्याला. किनारा मार्गे दक्षिण तटावरती चाललेलो आहे. दक्षिण तटावरून आपल्याला हा या मार्गे नर्मदा मैया किनारा आहे दक्षिण तटावरती. सकाळी आम्ही गुगरोल या ठिकाणावरून निघलो आहे. गुगरोल सकाळी तिथे रात्री विश्रांती व्यवस्था होती. थरेरा या ठिकाणापर्यंत आलेलो आहे. आता थरेरा तर आपल्याला पुढे थरेरा इथे बघूया काय आपल्याला दुपारची पालबो, कारण आता 10च वाजलेले आहेत. पण तरी कारण ऊन भरपूर लागायच लागते. आता 10 जरी वाजले चालून घाम निघतो. घाम आल्यानंतर गरम होतं आणि नर्मदा मैयाच्या किनारी ना चालायला थोडंसं गरम झालं, जेल असतं. कधी कधी आंघोळही करून घेतो आम्ही या ठिकाणी, कारण 12 वाजले तर आंघोळही करतो नर्मदा मैयाच्या ठिकाणी. हे बा पवित्र असं स्थान आहे, पवित्र अशा स्थानी चाललेलं आहे. नर्मदा मैया किनारी सर्व पवित्र असे स्थान आहेत त्या ठिकाणी. आम्हाला थरेरा या ठिकाणी जायचं आहे आता. तर असं कधी कधी जास्त हे जे नर्मदा मैयाला भेटायला जेल येतं ना त्यांच्या, हे असं डायरेक्ट वाहून जातं या ठिकाणी. तर असं वर चढाय नाही. या असा किनारा आहे. या किनाऱ्याने एक रस्ता इकडे चालला आहे, एक रस्ता इकडे चालला आहे या ठिकाणी वरती. आता 2 रोड आहेत. 2 रोड फुटल्याच्या नंतर आम्हाला आहे ना ह्या रोडने, हा रोड किनारा वरती गेल्याच्या नंतर परत प्रॉब्लेम येत असतो, परत खाली यायला लागतं. म्हणून थोडंसं या साईडने चाललेलं आहे, दुसऱ्या साईडने. या ठिकाणी पण मार्ग आहे, सगळीकडून थोडे थोडे मार्ग असतात जाण्यासाठी. आणि नर्मदा मैयाचं ज्यावेळेस पावसाळा चालू असून त्यावेळेस इथपर्यंत जल येतो वरपर्यंत. कारण याचं आता वरपर्यंत येण्याचं कारण जिथे ना कपडे कागद चिटकलेले आहेत ज्या झाडांना तिच्यावर आहेत, भरपूर वर लास्टपर्यंत फुल भरून चालते नर्मदा मैया, फुल भरून या ठिकाणी पाहिलं तर आपण थरेरा या ठिकाणी चाललेलं आहे. या ठिकाणावरून असं किनारा आहे, असा किनाऱ्यामार्गे चाललेलं आहे. तर थोडीशी अडचण, थोडासा सोपा नर्मदे हर. हे पाहू शकता आपण, असं एक असा जो किनारा आहे ना इथे पण पाहू शकता या ठिकाणी. हे बा नर्मदे हर. त्या बाजूनी पण परिक्रमा असे चाललेले आहेत त्या साईडनी. आणि इथून किनारा आहे असा नर्मदे हर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला आहे ना. हा कसा कठीण मार्ग आहे, तो परिक्रमा आपल्याला थरेरा या ठिकाणी जायचं आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी. आणि आम्ही या कठीण मार्गाच्या शोधामध्ये कसं जायचं त्याचा विचार करतोय. हे पहा, विचार झाला आमचा जाण्याचा. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. चला. हे पहा थोडा अवघड आहे मार्ग, अवघड आहे थोडा. पक्ष्यांचा थवा चाललेला आहे. पक्ष्यांचा थवा चाललाय नर्मदाच्या ह्याच्यातून. किती सुंदर असा थवा आहे बघा. आणि इकडे भरपूर उडी मारत आहे. मछली पण आम्हाला आहे ना. एक आता चला हे बघा असं जायचं आहे नर्मदे हर या ठिकाणावर. बघा आता असा किनारा आहे, किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे या ठिकाणी. नर्मदा परिक्रमा मार्ग दक्षिण तटावरून हा किनारा आहे. आम्ही आहे ना गुगरोल या ठिकाणावरून थरेरा या ठिकाणी जाण्यासाठी असा किनारा लागतो आपल्याला. आणि काही अडचण येत नाही आहे तशी जर पाहिली तर, फक्त आपली जिद्द असणे आवश्यक आहे किनाऱ्यामार्गे चालण्याचे, बाकी काही नाही आहे. परिक्रमा करत असताना ना आपला स्टॅमिना, आपण हेच बघणं महत्त्वाचं आहे. आपण किती चालू शकतो किनाऱ्याने, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.
कारण असा डायरेक्ट उतार आहे नर्मदाजी इथे. आणि या ठिकाणावरून चालायचे बघा. हे जो असा तुम्हाला दिसतं हे ठिकाण, या ठिकाणावरून असं चालायचे. असं बिलकुल चिटकून आहे नर्मदा मैयाचा किनारा. बिलकुल किनाऱ्याच्या चिटकूनच पहाडी डोंगर हे बघा अशी आहे. आणि त्याच्यातून आम्ही असं चाललेलो आहे या ठिकाणी. आणि नर्मदाजी इथे किती मोठ्या पात्र आहे नर्मदाजीचं, किती मोठी नर्मदा झालेली आहे या ठिकाणी पाहिलेली. छोट्यातून मोठी झालेली आहे, कितीतरी मोठी नर्मदा झालेली आहे. अमरकंटकवरून येत असताना आम्हाला कितीतरी अडचणी आल्या, तरी त्या अडचणीला आम्ही मात करून पुढे निघालेलो आहे. एक ज्यावेळेस आपल्याला आहे ना, हा किनारा असा आहे का राम लक्ष्मणांनी सुद्धा परिक्रमा केलेली आहे पहिली. कारण याचं एक कारण म्हणजे ज्यावेळेस लंकेत जायचं होतं ना, त्यावेळेस पहिली परिक्रमा केली आणि मग लंकेत गेले. एक नर्मदा मैयातला साकडं घालून गेले या ठिकाणी जर पाहिलं म्हणलं तर. असंच एक साकडं घालण्यासाठी जर आपल्याला यायचं असेल तर परिक्रमा करावी लागेल किनाऱ्यामार्गे, ते पण किनाऱ्यामार्गे परिक्रमा करावी लागेल. आणि किनाऱ्यामार्गे परिक्रमा करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 महिने आवश्यक आहे. 5 महिने ठेवूनच चाला परिक्रमा करण्यासाठी. किनारामार्गे जर करायची असेल तर, रोड मार्गे जर परिक्रमा करायची असेल तर आपल्याला आहे ना 3 महिन्याच्या आत होते. कारण तिथे 40-50 जसं जसं आपली चाल असते तसं तसं चालतो. सगळ्या काही वस्तू अवेलेबल असतात रोडने, सगळं काही भेटतं, त्याच्यामुळं अडचण येत नाही. तर आम्हाला किनाऱ्यामार्गे काहीच भेटत नाही. आश्रमला जे जेवण असतं तेच, बाकी दुसरं काय नाही. हे या ठिकाणी असं स्प्रिंकलर लावलेले आहेत आता या गव्हाच्या इथे. तिथे ओलं झालं असेल, थोडं स्लिपर झालं असेल, तरी पण आपले शूज सगळ्यात महत्त्वाचे आहेत, बूट सगळ्यात महत्त्वाचे आहेत, चप्पल सगळ्यात महत्त्वाची आहे आपण जी घालतो ती. आणि दंड हा सगळ्यात महत्त्वाचा दंड, कमंडोल पाणी पिण्यासाठी. पण सगळ्यात मेन दंड येतो, कमंडोल पण येतं. दंड म्हणजे टेकावला तर लक्षात येतं. या ठिकाणी बघा आता ह्या गव्हाच्या शेतातून जायचं आहे आम्हाला. नर्मदे स्प्रिंकलर लावलेले आहेत पुढे, पण पाहिलेत. आवाज पण तुम्हाला येत असेल धडधड धडधड या ठिकाणी. हे बघा तर असा पक्षी पण हे करतात, आवाज देतात. तर असं जायचं त्या ठिकाणी. बघा नर्मदे हार गव्हाची शेती आहे, या शेतातून चाललेत. आणि ही मैया आली, चल नर्मदे यार. आणि कसं सुंदर असा एक किनारा आहे आणि सुंदर अशा दक्षिण तटावरून चालले. पवित्र तट आहे, दोन्ही तट पवित्र आहे. उत्तर तट देवांचा तट, दक्षिण तट पितृदेवांचा तट, पितृदेव केली. आणि या किनाऱ्यामार्गे चालत असताना काही अडचणी येत नाही आहे. आपण किनाऱ्यामार्गे चालण्याची आहे ना जिद्द आणि इच्छा ठेवा. आणि आपण किनाऱ्यामार्गे चाला. परिक्रमा किनाऱ्यामार्गे चालल्यानंतर एवढा आनंद येतो का आपल्याला आहे ना खरोखर आनंद येतो. हे पहा या ठिकाणी स्प्रिंकलर लावलेत, वरती लावलेत. आणि तरी पण इकडं त्याचं जल हे जे पडतं ना स्प्रिंकलरचे, बघा असे स्प्रिंकलर लावले त्या ठिकाणी. नर्मदे ह्या रांगावर येईल तो आला. या ठिकाणी बघा त्याचे स्प्रिंकलर आहेत आणि असे लावलेले आहेत. आणि गव्हाच्या शेतातून असं स्प्रिंकलर लावल्याच्या नंतर असं जावं लागतं बघा. या अंगावरती मस्त स्प्रिंकलर घेते. थंड चालून आहे ना गरम झालं. बघा जेलमध्ये कसं स्प्रिंकलर चालले या ठिकाणी नर्मदा मैयाच्या. किती सुंदर आहे. या ठिकाणी पाहिलं तर दक्षिण तटावरती आम्ही थरेराला या ठिकाणी चालले. थरेरा गाव या ठिकाणी. बघा नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार मैया, नर्मदे यार, नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण थरेरी या ठिकाणी आहे. राजराजेश्वरी मंदिर या ठिकाणी चाललेलं आहे. राजराजेश्वरी मंदिर थरेरी या ठिकाणी. आणि तिथे खेडापती हनुमानजी बी आहे त्या ठिकाणी. त्याच्या बाजूला एक मंदिर आहे आणि पावन असा घाट आहे त्या ठिकाणी चाललेलं आहे. दक्षिण तट आहे, दक्षिण तटावरून थरेरी या ठिकाणी चाललेलं आहे. आणि त्याच्याच पुढे जर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर एक गुजराती आश्रम आहे. एक गुजरातचा आश्रम आहे, तो पण मोठा आश्रम आहे. त्यावेळेस आपण गगरोली या ठिकाणावरून निघाल्याच्या नंतर किंवा आपल्याला जर बर्मान खुर्द या ठिकाणावरून निघाल्याच्या 30 किलोमीटर अंतरावरती आपल्याला हे सर्व
आश्रम मिळतील या ठिकाणी. थरेरी आणि गुजराती आश्रम, घोगरोली हे असे ठिकाणं आहेत. आपल्याला आपण जर पाहिलं तर दक्षिण तटावरती आता आहे, हे सर्व दक्षिण तटावरती मिळतील आपल्याला. आणि जाण्यासाठी किनाऱ्यामार्गे आहे ना भरपूर आश्रम आहेत. आणि आता आपण किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे आणि हा किनारा आहे आपल्याला. जसं पुढे जाईल तसं एवढे आश्रम आहेत. आपल्याला आश्रमाला आत्ता काही प्रॉब्लेम येत नाही आहे किनाऱ्यामार्गे, कारण 300 किलोमीटर अंतरापर्यंत आपल्याला आज ओंकारेश्वर हे ठिकाण राहिलेलं आहे. तर आपल्याला जाण्यासाठी गव्हाची शेतीतून त्याच्या बाजूने एक पगदंडी दिलेली आहे, त्या पगदंडीने जायचं. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण असा नर्मदा परिक्रमा हा जो मार्ग आहे या मार्गे चाललेलो आहे. तर आपल्याला थरेरी हे ठिकाणी, थरेरी आणि खेडापती हनुमान, राजराजेश्वरी मंदिर आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर गुजराती आश्रम, असे चांगले मोठमोठे आश्रम आहेत या ठिकाणी. तर इथून पुढे आश्रम आणि नर्मदा मैया किनारी कधीच आपल्याला आहे ना कशाचा प्रॉब्लेम येणार नाही आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. आपण परिक्रमा करत असताना, फक्त किनाऱ्यामार्गे परिक्रमा करत असताना प्रॉब्लेम येत नाही. रोड मार्गे लांब लांब आश्रम असतात आणि लवकर परिक्रमा होते या ठिकाणी जर पाहिलं तर. पण नर्मदा माई किनारी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा ककरा घाट आहे ना, ककरा घाटचा रस्ता आहे ना, म्हणजे एक डॅम के कारण आहे ना रस्ता बंद आहे थोडासा. ते वॉटर सप्लायचं जे पाणी आहे ना ते ना वीज बनवण्यासाठी घेऊन गेलेले आहे, त्याच्यामुळे तिथं आहे ना बंद केलेले आहे. म्हणून आपल्याला थोडासा रोड मार्गे यायचं. ककरा घाट या ठिकाणावरून आपण राजराजेश्वरी मंदिराच्या ठिकाणी होतो, तिथून सरळ किनारा मार्गे आलो आणि 1 किलोमीटर अंतर ह्या रोडने चालायचं समोर. आणि त्यानंतर आपल्याला तिथे एक राईट साईडला 1 किलोमीटर अंतरावरती रोड आहे परत आपल्याला राईट साईडला जाण्यासाठी. नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपल्याला रिक्षावर जाण्यासाठी आहे ना हा मार्ग पगदंडी आहे ना शेतातून घेतले रिक्षावरला. आपण ककरिया घाटवरून आहे ना आपल्याला किनारा मार्ग नसल्यामुळं आपल्याला रिक्षावर ह्या ठिकाणी आहे ना जावं. ककरिया घाटवरून आल्याच्यानंतर आपल्याला यायचं ते तबेरावरून सरळ रोड मार्गे आल्याच्यानंतर एक छोटासा तिथे एक झाड आहे, त्या झाडापासून आपल्याला लेफ्ट साईडला वळायचं रिक्षावर या ठिकाणी जाण्यास. हे ठिकाणी अशी पगदंडी पकडायची, पगदंडीने आपण रिक्षावर या ठिकाणी एक मधून पगदंडी आहे, आपल्याला 3 किलोमीटर अंतर बसतं या ठिकाणी. नर्मदे यार. संपूर्ण मार्ग हा गव्हाच्या शेतातून कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर अंतर ह्या शेतातून अशी पगदंडी आहे गव्हाची या ठिकाणी. आणि अशा गव्हाच्या शेतातून जायचं आपल्या नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि असा मार्ग जायचं आहे आपल्याला या गव्हाच्या शेतातून. संपूर्ण गव्हाची शेती आहे, या शेतातून जायचं आहे आपल्याला. आणि रिक्षावर या ठिकाणी चाललेलो आहे आपण. एक सियाराम बाबाचा पण आश्रम आहे या ठिकाणी आपल्याला जाता जाता मिळेल. आणि आपल्याला ही जी पगदंडी आहे ना, या पगदंडीला येण्यासाठी आपल्याला आहे ना कमीत कमी आहे ना 5-10 किलोमीटर अंतर जर याने टर्न मारलेला आहे, एक गोल राऊंड घेतलेलं आहे त्या ठिकाणी. ते बाजूने ककरा घाटवरून सरळ पुढे 1 किलोमीटर अंतर हवे पकडायचा छोटा. हवे पकडून आल्याच्यानंतर आपल्याला एक जो आपण विद्युत पंप हाऊस, विद्युत म्हणजे त्या ठिकाणी तिथं शिमिटी रस्त्याने आल्याच्यानंतर तबेरा गाव आहे, तबेरा गावावरून रोड पकडायचा आहे. रोड पकडून आपण एक रिक्षावर या ठिकाणी आहे ना जाण्यासाठी एक मधून शॉर्टकट आहे. तिथे एक आपल्याला आहे ना ॲरो दिलेला आहे, या ॲरोच्या बरोबर या बाजूने आपल्याला जायचं या ठिकाणी रिक्षावर. हे पगदंडी लागते, पगदंडीतून आपल्याला जायचं. नर्मदे आणि मोहर पण दिसला या ठिकाणी बघा ना, हे बघा मोहर आहेत, हे बघा तो चणे खातोय चण्याच्या वावरामध्ये मोहर. म्हणजे मोराचं पण दर्शन झालं आम्हाला जाता जाता. हे बघा
तुम्हाला दाखवते बघा. लय मोठा आहे, त्याला पिसारे पण आहेत. पडले असेल पिसत त्याचे. हे बघा उराचं पण दर्शन. चला नर्मदे हर या ठिकाणी आम्ही चाललो आहे पुढे. असा मार्ग आहे नर्मदा परिक्रमा. नर्मदे हर, नर्मदे हर या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना. आत्ता आहे ना आपण रिचावर या ठिकाणावर म्हणजे जलाराम आश्रम या ठिकाणी चाललेलं आहे. आता आहे नर्मदा मैया किनारी आहे जलाराम आश्रम, दक्षिण तटावरती आहे. आणि हे आज भगवान सूर्यदेव चाललेले आहे आजच्या दिवशी. जे ते आजच्या दिवशी भगवान सूर्यदेव चाललेले आहे या ठिकाणी. वा किती व्ह्यू भारी दिसतो या ठिकाणी. जे गव्हाच्या शेतामधून आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. आणि तर आम्ही एक अर्धा किलोमीटर अंतरावरती जलाराम आश्रम आहे त्या गावापासून. तर आम्ही त्या ठिकाणी नर्मदा मैया किनारी आहे जलाराम आश्रम दक्षिण तटावरती. आणि जे सेवा देण्यासाठी भरपूर मोठा आश्रम आहे असं वाटतंय त्या ठिकाणी. अजून तर आम्ही काही गेलेलो नाही. बघूया, हा मार्ग आहे जाण्यासाठी. नर्मदे